एसी प्रवर्गातील उपवर्गीकरण करण्यासंदर्भात 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा असंविधानिक आहे। याच निर्णयाची अंमलबजावणी आता महाराष्ट्र सरकार करत आहे। हे अत्यंत बेकायदेशीर असून दोन समाजात भांडणे लावण्याचे बीजेपी सरकारचे मोठे षडयंत्र आहे। त्यामुळे अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण करण्याचा जो महाराष्ट्रातील बीजेपी सरकारने घाट घातला आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज यवतमाळमधील हजारो बौद्ध बांधवांनी लखलखत्या भर उन्हात भव्य एल्गार मोर्चा काढत अनुसूचित जातीमधील होणाऱ्या उपवर्गीकरणाचा तसेच याची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्रातील बीजेपी सरकारचा जाहीर निषेध केला असून जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सदर मागण्यांचे निवेदन देण्यात आले। सर्वांना सप्रेम जय भीम। या ठिकाणी आपण बघत आहोत एल्गार मोर्चा। या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात फडणवीस सरकार या शासन मुख्यमंत्री या मुख्यमंत्र्यांनी जे काढण्याचा घाट घातलेला आहे। जो बाबासाहेबांनी अनुसूचित जातींना अधिकार दिला होता पण तो अधिकार आपसात वाटण्याचा षडयंत्र ह्या सरकारने रचलेला आहे। कुठेतरी विरोध केला पाहिजे। या जातीत लावलेल्या भांडणाचा हा सरकार फायदा उचलून पाहत आहे। येणाऱ्या काळामध्ये परत अनुसूचित जातींना मडके आणि फडके लावण्याचे काम हे शासन करण्याचा RSSची चाल आहे। 100 वर्ष हे यशस्वी नाही झाले पण आता हे यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे। या माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी या उपवर्गीकरणाचा विरोध केला पाहिजे। उपवर्गीकरण जातीमध्ये गुट पाडण्याचं आहे। परत मी या ठिकाणी सांगू इच्छिते की जसे पंजाब तेलंगणा आता कर्नाटक मध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे त्याचप्रमाणे इथे लागू न करता त्या स्टेटला सुद्धा विरोध झाला पाहिजे। ज्या स्टेटने हा पहिल्यांदा लावलेला आहे त्या स्टेटचा देखील या ठिकाणी आम्ही विरोध करतो आणि या शासनाला जागे आणण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। आपण ह्या सर्वांना विनंती आहे की मोठ्या शक्तीने मोर्चा यासाठी उभारला जाईल। मी सर्वांना आमंत्रित करते। या ठिकाणी आपण मला बोलवलं जसे की सुप्रीम कोर्टाचे CJI भूषण गवई होते यांनी मंजूर केलेला आहे आणि हा जो निर्णय आहे हा जो कायदा आणलेला आहे याच्यामध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि RSSचे मोहन भागवत यांनी मिळून हे षडयंत्र तयार केलेलं आहे जेणेकरून आपला समाज आपापसामध्ये कसे भांडतील आणि त्या भांडणाच्या पाठीमागे आपण कसे उलटसुलट निर्णय घेऊ जेणेकरून जनता अडचणीत येईल अशा प्रकारचं वक्तव्य आणि अशा प्रकारचे कायदे या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने मिळून घेतलेले आहे। या अगोदर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 65,000 शाळा सरकारी शाळा बंद पाडलेल्या आहेत। आज यवतमाळमध्ये शासनाने जी समिती बदर समिती नेमलेली आहे त्या बदर समितीच्या अहवालाला कडक विरोध करण्याकरिता आज यवतमाळमध्ये या उपकरण समितीच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात येत आहे। या ठिकाणी लाखो बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांचं एकच मत आहे की या शासनाने हा अन्यायकारी निर्णय ताबडतोब मागे घेण्यात यावा आणि जातीमध्ये जे भांडणं लावलेले आहेत हे भांडणं मुळात लावू नये। याआधी या सरकारने मराठा OBC असा वाद रंगवला, त्यानंतर धनगर, माडी, आपल्या वंजारी या ठिकाणी असा वाद पेटून आता बौद्ध आणि मातंग यांच्यामध्ये हा वाद लावण्याचं काम हे कारस्थान करत आहे। हे सरकार भांडखोर सरकार आहे अशी इथल्या या जनतेची संपूर्णपणे मनीषा झालेली आहे। या सरकारला या मोर्चामधून या एल्गार मोर्चामधून आमचे धम्म बांधव हाच इशारा देत आहे की सरकार आता तरी तू जागा हो, नाही तर तुला याच ठिकाणी आमचा हात आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। भीमक्रांती या YouTube चॅनलच्या संपादक या नात्यानं आणि रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा महासचिव या नात्यानं या सरकारचा मी जाहीर निषेध करतो। ह्याच आधी आमचे सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब आणि अमनजी आंबेडकर साहेब यांनी या समितीचा जाहीर निषेध केलेला आहे आणि टीव्हीवर सुद्धा त्यांनी आपले स्टेटमेंट दिलेले आहे।
सरकारने आता तरी हे जागं व्हावं इतकंच मी या ठिकाणी बोलतो आणि कडक इशारा आहे मी काशीनाथ गजबी भीमक्रांती जे उपवर्गीकरण चालू केलेलं आहे त्याच्या संदर्भातला हा मोर्चा या नेमवादी सरकारच्या बीजेपी सरकारचा निषेध करण्यासाठी त्या सगळ्या फुले शाहू आंबेडकरवादी विचाराचे जे समर्थक आहेत विचारचे लोक आहेत